नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. काळ्या खडकावरती दिसवलेल्या काळ्या मातीवरती उभ्या असलेल्या सैनिकांच्या कपड्यामध्ये मागच्या आणि हिमालयाच्या काठावरती हिरवाच्या उभ्या असलेल्या आणि खंडेरायाच्या पथस्पर्शाने पाहून झालेल्या मातृभूमीमध्ये एककडे यायला आज कृषी प्रधान देशातल्या काळ्याची सेवा करणारे प्रगतशील शेतकरी असतील, आत्मउद्धारक शेतकरी असतील, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण याच शेतकरी बांधवांना काय आव्हान करणार आहात आणि त्यांना दिलासा मिळावा म्हणून तुम्ही काय प्रेरणा देणार आहात? महाराष्ट्र शासनाचे आदरणीय त्यांच्या संकल्पनेतून आणि सूचनेवरून पूर्ण महाराष्ट्रभर श्री छत्रपती शिवाजी महाराज समाधान त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आपण यशस्वीपणे शिबिर राबवत आहोत. त्याचं जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असं मी शोषणमुक्त समाज व्यवस्थेसाठी शेतकऱ्याची दुर्दशा संपली पाहिजे आणि लाखात आपला दिवस स्वतःच्या पायावरती उभा राहिला पाहिजे म्हणून तुम्ही आज खेड तालुक्यामध्ये पूर्व पश्चिम दक्षिण या ठिकाणी शिबिराचे आयोजन करून अनेक शेतकरी बांधवांना दिलेला आहे आणि याही पुढे तुम्ही त्यांच्यामध्ये खंबीरपणे उभे राहणार आहात. तर त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने लाभ घेतला पाहिजे? ह्या भागातील शेतकरी सर्व आदिवासी बांधव यांना ज्या काही शासकीय योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत घेऊन जाणं आणि त्यांना आपले मुख्य उद्देश आहे. सर्व शेतकरी बांधवांचे वेगवेगळे प्रश्न असतील, आदिवासी बांधवांच्या आदिम जमान्यातील काही दाखल्यांचे अडचणी असतील त्या ठिकाणी तुमची साधी तुम्ही सांगितलेली की आणि हा उपक्रम राबवल्याच्यानंतर तुमच्या मनाला आत्मसमाधान कसं लाभलेलं आहे? आतापर्यंत किती बँकांनी शेतकऱ्यांनी याचा भाग झालेला असावा? सर्व शेतकरी बांधवांना दिलासा आणि हक्काचं व्यासपीठ तयार करून दिल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. मंडळाचा छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन केले. या आयोजन ठिकाणी उपस्थित असलेले स्टेजवरील सर्व मान्यवर, आदरणीय समिती जिल्हा परिषद सदस्य, वाडा वाशिलेगड, वीरेजी हंगे, पंचायत समिती सदस्य, तालुकाजी दक्षिण पंचायत समिती सदस्य, संजय भाऊ भोंगड, योगेशजी काळे, तसेच आपले इतर सर्व स्टेजवरील मान्यवर यांचे या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाला सर्वांनी आपल्याला मार्गदर्शन केले त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित झालेले ताई जय महाराष्ट्र. ताई, महसूल खाते राज्य शासनाचा प्रमुख कणा आहे, कारण गरिबाच्या मुळाशी जाऊन समाजकार्य करणारे आणि शासन आपल्या दारी आणि शासनाची उंच भरारी आज कडे या ठिकाणी आलेले आहे. त्या अनुषंगाने आपण या लाभार्थ्यांना किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांना, प्रगतशील शेतकऱ्यांना तुम्ही ह्या संधीचं सोनं करून घ्या या अनुषंगाने आपण काय सांगू शकता? आज दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान कडे या ठिकाणी संपन्न झालेले आहे. या शिबिरामध्ये
महसूल विभाग, पंचायत समिती, आरोग्य विभाग, इतर विभाग जे आहे, कृषी विभाग, या सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहिलेले आहेत. सदर शिबिराला लोकांचा उत्कृष्ट सहभाग लाभला असून लोक समाधानी आहेत. शिबिरामध्ये 7 डिजिटल 7/8चे उतारे, कृषी विभागाचे PM किसानची जी योजना आहे त्यामध्ये लोकांनी सहभाग घेतलेला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचे सामाजिक अर्थसहाय्य विभागाच्या ज्या योजना आहेत, श्रावण बाळ, संजय गांधी, या ठिकाणी 25 लाभार्थ्यांना लाभ सुरू झालेला आहे. पुढील महिन्यापासून त्यांना दरमहा 1500 रुपये अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तसेच यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात? प्रयत्न केलेले आहेत. नाही, परंतु जी समजा काय एखादी उणीव असेल, एखाद्याकडे कागद नसेल, एखाद्याची पूर्तता कमी असेल, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का? पूर्तता करून आम्ही त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि यशस्वी. ताई, आपलं नाव सांगा ना. मनीषा खैरे, नायब तहसीलदार, संजय गांधी. जय रघुपती, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जेवण वगैरे करून ठरवून जावं. सरपंच. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अम्माई महाराष्ट्र लाईव्ह TV न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अम्माई महाराष्ट्र लाईव्ह TV न्यूज.